एखाद्या सस्पेन्स चित्रपटाला शोभेल अशी घटना नुकतीच घडली आहे। कुठल्याही वळणावर अनपेक्षित घटना घडते, दिसतं एक आणि घडतं दुसरंच, असे प्रसंग सुरू असतात। त्या दिवशी ही अशीच घटना घडली। ते 12 तास खूप महत्त्वाचे होते। तो दिवस होता 23 नोव्हेंबर 2025 चा। ही तिच्या लग्नाची तारीख सर्वांनी आपापल्या मनात लॉक केली होती, कारण ती सर्वांची आवडती खेळाडू आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष तिच्या विवाह सोहळा किती शानदार होणार, लग्नाला किती सेलिब्रिटी येणार, किती गर्दी होणार, शाही विवाहानंतर हे जोडपं कुठे जाणार याची सर्वांनाच उत्सुकता होती। आणि हे सर्व तिच्यावरील आदरापोटी, तिच्या खेळातील प्रेमापोटी होतं। आपण चर्चा करतोय सांगलीची स्मृती मानधना आणि इंदूरचा पलाश मुच्छल यांच्या विवाहाविषयी। तत्पूर्वी आम्ही एक गोष्ट स्पष्ट करतो की त्यांचा विवाह हा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, त्यामुळे इतरांनी त्याची उगाच चर्चा करू नये। हे खरं आहे, मात्र ज्यावेळी हे सेलिब्रिटी त्यांचं आयुष्य सोशल मीडियावर शेअर करतात तेव्हा त्यांच्यावर निस्सीमपणे प्रेम करणाऱ्या चाहत्यांचाही त्यांच्यावर हक्क बनतो। ही बाब लक्षात घेऊनच तिच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ न करता काही गोष्टी आम्ही तुमच्यासमोर मांडणार आहोत। नमस्कार, मी समृद्धी सावंत, आपण पाहताय माय महानगर लाईव्ह। क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि संगीतकार पलाश मुच्छल 6 वर्षांपासून प्रेमात होते, म्हणजेच एकमेकांना डेट करत होते। त्यात त्यांनी कधीही लपवाछपीही केली नाही। पलाशनं स्मृतीला प्रपोज केलं, त्यांचं लग्न ठरलं आणि 23 नोव्हेंबर या तारखेवर शिक्कामोर्तबही झाला। दोघेही सेलिब्रिटी असल्यामुळे त्यांच्या लग्नाची चर्चा जोरदार होत होती। स्मृती मानधनानं तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर दोघांचेही फोटो अपलोड केले होते। एकूणच आनंदी वातावरण होतं। दोन्ही कुटुंबांमध्ये जबरदस्त उत्साह होता। होता 23 नोव्हेंबरचा रविवार उजाडला। लग्न घटिकेसाठी काही अवधी उरला असताना अचानक स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांची प्रकृती बिघडली। त्यांना तातडीनं जवळच्याच रुग्णालयात दाखल करावं लागलं। यानंतर इव्हेंट मॅनेज करणारे तोहिन मिश्रा दुपारी माध्यमांसमोर आले आणि स्मृतीचे वडील बरे होईपर्यंत लग्न पुढे ढकलण्याचं जाहीर केलं। स्मृतीचं वडिलांवर खूप प्रेम आहे, त्यामुळे जोपर्यंत वडील बरे होत नाही तोपर्यंत लग्न करायचं नाही असं ठरवल्यानं सध्या हे लग्न अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याचं तोहिन मिश्रा यांनी स्पष्ट केलं। वास्तविक हा सर्वांसाठी धक्का होता, मात्र या धक्क्यातून लोक सावरत नाहीत, तोच संध्याकाळी दुसरा धक्का सर्वांना बसला। पलाश मुच्छल देखील आजारी पडला असून त्याला एन्झायटी अटॅक आल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं। हे सर्व कुणालाही अपेक्षित नव्हतं। एखाद्या चित्रपटातील अघटित घटनेप्रमाणे या दोन्ही गोष्टी घडल्या होत्या। पण हे एवढ्यावरच थांबलं नव्हतं। नियतीने आणखी एक डाव रचला। अचानक स्मृती मानधनाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवरील तिचे पलाश सोबतचे सर्व फोटो व्हिडिओ हटवून टाकले। होय, हटवले। आणि ही बातमी वाऱ्यासारखी पसरली, कारण सकाळपासून वडील आणि पलाशच्या आजारांच्या बातम्या आल्यामुळे त्यांच्या लग्नाकडे सर्वांचं लक्ष होतं। यातच तिने सोशल मीडियावरील फोटो व्हिडिओ हटवल्याने चर्चेला आणखी उधाण आलं। नक्कीच काहीतरी घडलंय याची जाणीव सर्वांना झाली। त्यानंतर काही वेळातच मुच्छलचे कोरिओग्राफर मेरी डिकोस्टा सोबतचे काही चॅट्स व्हायरल झाले। या चॅट्स मध्ये काही वैयक्तिक संवाद होते। यानंतर त्यांच्या लग्नाचं भवितव्य काय असेल याची प्रत्येकानं आपापल्या अंदाज बांधायला सुरुवात केली। यावर पलाशची आई अमिता मुच्छल यांनी नुकतेच एका मुलाखतीत यावर उत्तर दिलंय। त्या म्हणाल्या, स्मृती आणि पलाश या दोघांना याचा खूप त्रास झालाय। धूमधडाक्यात लग्न करून स्मृतीला घरी आणावं ही पलाशची इच्छा होती। स्मृतीच्या स्वागतासाठी मी देखील खास तयारी केली होती। काही हरकत नाही, लवकरच दोघांचं लग्न होईल आणि सर्व काही ठीक होईल। पलाश आणि स्मृतीच्या वडिलांचं नातं खूपच जवळचं आहे। आता दोघांच्या प्रकृतीत चांगलीच सुधारणा होती आहे। स्मृतीचे वडील आणि पलाशचे नाते इतके जवळचे आहे की त्यांची प्रकृती बिघडल्यावर स्मृतीच्या आधी पलाशनेच लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे स्मृतीचे वडील जोपर्यंत पूर्णपणे बरं होत नाहीत तोपर्यंत लग्न न करण्याचा निर्णय पलाशने घेतला होता। मात्र खूप रडल्यामुळे त्याचीही तब्येत बिघडली आणि तो तिथेच 4 तास रुग्णालयात दाखल होता, असं पलाशच्या आईनं स्पष्ट केलं। आता ज्या मेरी डिकोस्टाची चर्चा सुरू आहे तिने तिचं इन्स्टाचं अकाउंट घोस्ट केलं, म्हणजेच काय केलं, प्रायव्हेट केलं। खरं तर हा संपूर्ण विषय स्मृती मानधना, पलाश आणि मेरी डिकोस्टा यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आहे। प्रत्यक्षात पडद्यामागं काय घडलं, पलाशचं खरंच मेरी डिकोस्टाशी काही संबंध आहेत का, किंवा याच संशयावरून स्मृतीनं त्यांचे फोटो हटवून संबंध तोडलेत का, याची उत्तरे कोणाकडेच नाहीयेत। प्रत्येक जण अंदाजे बोलतोय। त्यामुळेच वरील घटनेवर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा मान राखून आम्ही तुमच्या समोर फक्त झालेला घटनाक्रम मांडलाय। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा माय महानगर लाईव्ह।